जलगांव में शहर के एक माजूर गणपति मूर्ति फरोश की इस साल 25 मूर्तियां फरोख्त नहीं हो सकी। इसी दौरान जलगांव शहर महानगर पालिका के एक गैर मजाज ठेकेदार ने इससे जबरदस्ती 700 रुपए वसूल कर लिए। माली तंगी और मूर्तियों के ना बिकने की वजह से यह खानदान शदीद बहरान का शिकार हो गया था। जब यह खबर अखबारात में शाये हुई तो एकता संगठन के सदर फारूक शेख ने हफ्फाज फाउंडेशन के अराकीन हाफिज रहीम पटेल दीगर जिम्मेदारों के साथ इस मूर्ति फरोश का घर तलाश किया और संभाजी नगर के देवेंद्र नगर पहुंचे। उन्होंने इस खानदान को 5000 रुपए की माली इमदाद की और खानदान को दिलासा दिया। इस मौके पर फारूक शेख ने कहा कि इस्लाम में इंसानियत की खिदमत पर काफी जोर दिया गया है। आमच्याकडे आले तर आम्हाला खूप आनंद वाटला का बाबा कसं बा एकदम पेपरामध्ये वाचून सण आले ना ते तर मग एकदम आनंद वाटला आम्हाला की बा आम्हाला काही ना काही बा मिळालं। आमचे गणपती गेले नाही तर त्याच्यामुळे मग जास्त आनंद झाला आम्हाला। आमचा मुलगा पहिल्यापासूनच अपंग आहे तो। सुरुवात करीतो ईश्वराच्या नावाने जो अत्यंत दयाळू व कृपाळू आहे। आज दैनिक लोकमत मध्ये आम्ही एक बातमी वाचली आणि मन हेलावून घेतले की एक आमचा अपंग मुलगा त्या ठिकाणी गणपती बाप्पांच्या मूर्ती विकून आपला उदरनिर्वाह करत होता। काल त्याच्याजवळच्या 105 पैकी काही 30 मूर्ती शिल्लक असताना त्या ठिकाणी माजी नगरसेवक कैलासप्पा सोनवणे यांचे माणसं आले आणि त्यांनी सांगितले की आम्हाला 600 रुपये पावतीचे द्या। 700 रुपये ते घेतले। त्यांच्याकडे एक अधिकृत पावती नगरपालिकेची 600 रुपयाची होती। बाकीच्या 15 मूर्त्या त्यांच्याकडे वाचलेल्या होत्या। ते आता काय करतील म्हणून आम्ही हफ्फाज फाउंडेशन व एकता फाउंडेशन तर्फे त्यांचं घर शोधत आलो आणि देवेंद्र नगरमध्ये ते आम्हाला मिळाले आणि त्यांना आम्ही आमच्यातर्फे एकता संघटनेतर्फे आणि हफ्फाज फाउंडेशन तर्फे त्यांना एक 5000 रुपयाची आर्थिक मदत केलेली आहे, जेणेकरून हा आमचा जो बंधू आहे, हा जो बालपणापासून एक अपंग आहे, त्याला काहीतरी मदत होणे हे आमचा उद्देश आहे। आमचा उद्देश कोणालाही हे करणं नसून फक्त मानवतावादी दृष्टिकोनातून जे पवित्र कुराणाने सांगितलेले की आपला कोणी शेजारी, आपला कोणी शहरवासी, आपला कोणी तालुकावासी आपला दुःखात असताना त्याला जाऊन भेटा, त्याच्याशी मान सन्मानाने वागा आणि त्याला जी काही मदत करता येईल ती करा।